नमस्कार. ह्या माहितीपूर्ण प्रवासात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या घरात येणारी वीज आणि दुसरीकडे मोठमोठ्या फॅक्टरीज आणि ट्रेन्स चालवणारी अफाट शक्ती, यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पण हा फरक नेमका आहे तरी काय? चला तर मग ह्या मागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय की आपल्या घरातली उपकरणं ज्या विजेवर चालतात त्याच विजेवर मोठमोठी औद्योगिक मशीनं का चालत नाहीत? याचं उत्तर दडलंय 3 फेज पॉवर या संकल्पनेमध्ये. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी सिंगल फेज आणि 3 फेज मधला फरक, मग 3 फेज नक्की काम कसं करतं ते बघू, त्यानंतर त्याचे सिस्टम कनेक्शन्स, व्होल्टेजचे प्रकार आणि सगळ्यात शेवटी याचे फायदे काय आहेत यावर नजर टाकूया. चला मग सुरुवात करूया अगदी मूलभूत गोष्टींपासून, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा घरगुती वीज पुरवठा आणि त्याची तुलना करूया त्या औद्योगिक शक्तीशी. फरक तसा खूप सोप्पा आहे. असं समजा की सिंगल फेज पॉवर म्हणजे एका सिलेंडरचं इंजिन, जिथे पॉवरचा जो प्रवाह आहे तो सतत कमी जास्त होतो. याच्या अगदी उलट 3 फेज पॉवर म्हणजे जणू काही 3 सिलेंडरचं इंजिन, जे एकदम स्मूथ म्हणजे सुरळीत आणि सातत्यपूर्ण शक्ती पुरवत राहतं. ओके, तर मग हा प्रश्न येतोच की 3 फेज पॉवर एवढी सुरळीत आणि न थांबणारी शक्ती देते कशी? यामागचं नक्की रहस्य काय आहे? याचं सगळं रहस्य ना या 3 वेव्हजमध्ये म्हणजे लहरींमध्ये दडलेलं आहे. बघा, ह्या 3 वेगवेगळ्या करंटच्या लहरी आहेत, ज्या एकत्र मिळून काम करतात. पण सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? त्या एकमेकांमध्ये अजिबात अडथळा आणत नाहीत, तर एका परफेक्ट सिंक्रोनायझेशनमध्ये म्हणजे ताळमेळात चालतात. आणि हा जो ताळमेळ आहे ना, तो येतो या 120 अंशांच्या अंतरामधून. हेच यामागचं खरंच सिक्रेट आहे. याच्यामुळे काय होतं की जेव्हा एका फेजची पॉवर कमी होत असते तेव्हा दुसऱ्याची वाढत असते, आणि याचा परिणाम एकूण मिळणारी शक्ती कधीही शून्यावर येत नाही. म्हणूनच तर मोठ्या मशीन्सना अविरत ऊर्जा मिळत राहते. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण प्रत्यक्षात या 3 फेज एकमेकांना जोडतात कशा? चला आता ते बघूया. याची पहिली पद्धत आहे स्टार कनेक्शन. नाव ऐकूनच लक्षात आलं असेल नाही का? यात बघा, प्रत्येक फेजच्या वाइंडिंगचं एक टोक एका कॉमन पॉइंटला जोडलेलं असतं. यालाच न्यूट्रल पॉइंट म्हणतात. अगदी एखाद्या ताऱ्याच्या केंद्रासारखं दिसतं हे. आणि दुसरी पद्धत आहे डेल्टा कनेक्शन. ही स्टारच्या अगदी विरुद्ध. इथे 3ही वाइंडिंग्स एकमेकांना सिरीजमध्ये जोडून एक बंध त्रिकोण तयार होतो, ग्रीक अक्षर डेल्टासारखा. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात घ्या, इथे कोणताही न्यूट्रल पॉइंट नसतो. आता आपण स्टार आणि डेल्टा कनेक्शन पाहिलं. गंमत म्हणजे आपण कोणतं कनेक्शन वापरतो यावर व्होल्टेज थेट अवलंबून असतं. म्हणूनच व्होल्टेजचे जे 2 मुख्य प्रकार आहेत ते समजून घेणं खूप गरजेचे आहे. तर हे 2 प्रकार आहेत, फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज. फेज व्होल्टेज म्हणजे काय? तर कोणत्याही एका फेज आणि न्यूट्रल पॉइंटमधलं व्होल्टेज. आणि लाईन व्होल्टेज म्हणजे कोणत्याही 2 फेज लाईन्सच्या मधलं व्होल्टेज. म्हणजे थोडक्यात आपण व्होल्टेज कुठे मोजतोय यावर सगळं अवलंबून आहे. आणि इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते. जेव्हा आपण स्टार कनेक्शन वापरतो तेव्हा लाईन व्होल्टेज हे नेहमीच फेज व्होल्टेजपेक्षा जास्त असतं. या दोघांमध्ये एक पक्कं गणिती नातं आहे. आणि ते नातं दाखवणारं हे सोपं सूत्र आहे VL बरोबर √3 गुणिले VP. याचा अर्थ लाईन व्होल्टेज हे फेज व्होल्टेजच्या वर्गमुळात 3 पट म्हणजे जवळपास 1.732 पट जास्त असतं. साधं आणि सोपं गणित आहे. आणि याच गणितामुळे आपल्याला व्यवहारात एक आकडा नेहमी दिसतो, 415 व्होल्ट्स. हे कसे येतं? तर समजा आपलं स्टँडर्ड फेज व्होल्टेज 240 व्होल्ट आहे. त्याला √3 ने गुणलं की उत्तर येतं साधारणपणे 415 व्होल्ट. म्हणूनच फॅक्टरीजमध्ये हा आकडा कॉमन आहे. चला, आत्तापर्यंत आपण हे सगळं काम कसं करतं ते पाहिलं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं करायचं का? म्हणजे 3 फेजचे नेमके फायदे आहेत तरी काय? ते इंडस्ट्रीमध्ये इतकं का वापरलं जातं? याचे फायदे खरंच खूप आहेत. एकतर 3 फेज मोटर्सना सुरू होण्यासाठी वेगळ्या स्टार्टरची गरज नसते. त्या सेल्फ स्टार्टिंग असतात आणि टॉर्क म्हणजे फिरण्याची शक्ती सतत एकसारखी देतात. दुसरं म्हणजे सिंगल फेजच्या तुलनेत सेम साईजच्या मोटरमधून जास्त पॉवर मिळते. तिसरं आणि खूप महत्त्वाचं,
समान पॉवर पाठवण्यासाठी तांब्याच्या तारा कमी लागतात, म्हणजे हे जास्त कार्यक्षम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉवर डिलिव्हरी एकदम स्मूथ आणि स्थिर असते, जी मोठ्या मशीनसाठी अत्यावश्यक आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण लिफ्टमध्ये असू किंवा ट्रेनने प्रवास करत असू किंवा एखाद्या फॅक्टरीजवळून जाताना मोठमोठ्या मशीन्सचा आवाज ऐकू येईल, तेव्हा एक क्षणभर थांबा आणि त्यामागे काम करणाऱ्या ह्या अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली आणि सुबक 3 फेज प्रणालीचा नक्की विचार करा. आपल्या आधुनिक जगाला चालवणारी ही एक अद्भुत शक्ती आहे.